आता गावी आलो ना, मुगाच्या शेंगा, उडदाच्या शेंगा आणि याचं सीझन चालू आहे. चवळीच्या शेंगा पण भरपूर आहे. चवळीच्या शेंगा नव्हत्या आणल्या, मग उडदाच्या आणल्या होत्या. त्याची चटणी बनवायची होती. मग रात्री आम्ही काय केलं, तिघ्या जावानं सोलून घेतलं. म्हटलं त्याची चटणी बनवूया. आणि थोडी पात्रीची भाजी आणली होती आणि ती बनवायची होती. मग म्हटलं चला आज तुमच्याबरोबर उडदाच्या डाळीची चटणी शेअर करूया आम्ही कशी बनवतो म्हणून. रात्रीच उडदाच्या डाळीचे सोले बनवून घेतले होते आणि मी बनवत होते. म्हटलं मला शूट पण करायचे आणि मी चटणी पण बनवून घेते. पटकन असं चाय पाणी सगळं आवरलं. मग स्वयंपाक करायला बसले. गावाकडे कसं लवकर आवरावं लागतं, शेतात जातात तर. मग हे उडदाच्या डाळीचे सोले बनवायचे होते, चटणी बनवायची होती. सोले बोलतात याला. मस्त भाजणं चालू होते आणि गॅसवरती पात्रीची भाजी पण शिजत होती. तेलाचा वापर नव्हता केला, तसंच भाजून घेतलं व्यवस्थित. आणि हिरवी मिरची नव्हती तर मी लाल तिखटच यूज केलं. फक्त भाजून घेतलं, थोडं मीठ टाकलं त्याच्यामध्ये, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि मस्त जाडसर पाट्यावर वाटून घ्यायचं, जास्त नाही. मग आता फोडणी देऊन घेऊया. गॅसवरती तवा ठेवला, बारीक चिरलेला कांदा, तेल टाकायचे. तेल मस्त कांद्याचा कलर बदलल्याच्यानंतर लाल तिखट टाकली, हळद टाकली आणि लगेच जे आपण वाटण तयार केलं ते मस्त फिरून घेतलं. मस्त आलटून पलटून घेतलं आणि साईडला याची भाजी पण बनवली होती, पात्रीची भाजी पण आणि चटणी पण. असा होता आजचा मेनू.